नमस्कार मित्रांनो, माझ्या शैक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमची जर कोर्टामध्ये केस चालू असेल आणि सदर केसमध्ये तुम्ही जर जजच्या समोर किंवा न्यायाधीशाच्या समोर जर तुम्हाला तुमची बाजू मांडायची असेल, काय होतं तुम्ही तुमच्या तर्फे वकील तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये प्रतिनिधी व्यक्ती दिलेले असतात. पण काही वेळ अशी येत असते, की कोर्टासमोर तुम्हाला तुमची बाजू मांडण्याचा अधिकार दिलेला असतो आणि त्या अधिकाराखाली तुम्ही ज्यावेळी कोर्टाच्या समोर किंवा न्यायाधीशांच्या समोर तुम्ही बोलत असताय, त्यावेळी प्रामुख्याने 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्या 3 गोष्टी जर तुम्ही नाही पाळल्या, तर तुमची केस एकतरी तुमच्या हातातून जाऊ शकते, कमकुवत होऊ शकते किंवा तुमच्या केसमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा पद्धतीनं जर तुम्ही कोर्टासमोर जर गेला, तर तुम्हाला त्या केसच्या संदर्भात अनेक अडचणींना किंवा तुमची केस पूर्णपणे तुमच्या हातातून जाऊ शकते. तर ह्या महत्त्वाच्या 3 गोष्टी कोणत्या आहेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो. प्रामुख्याने पहिली जी गोष्ट आहे ती मित्रांनो, आपण पाहतो ज्यावेळी आपण कोर्टाच्या समोर उभा राहतो किंवा न्यायाधीशांच्या समोर उभा राहत असतो, त्यावेळी आपल्याला आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न किंवा संधी दिली जात असते. आता काय होतंय, सरासरी ज्या फॅमिली मॅटर्स असतात किंवा नवरा बायकोच्या केसेस असतात, त्या केसेसमध्ये मुलग्याला किंवा मुलगीला ज्यावेळी कोर्टासमोर बाजू मांडण्यासाठी किंवा दोघांचा समझोता होण्यासाठी कोर्टांच्या समोर उभा केलं जातं, त्यावेळी प्रामुख्याने ज्यावेळी मुलगा, आपण आता उदाहरणादाखल धरूया, जर मुलगा कोर्टाच्या समोर उभारला, तर तो रागाच्या भरात त्याला एक राग असतो की पत्नीनं आपला किती छळ केला किंवा पत्नीला एक राग असतो की पतीनं आपला किती छळ केला किंवा दिवाणी केसेसमध्ये वादीला सुद्धा राग असतो की चुकीच्या पद्धतीनं कसं माझं अतिक्रमण केलेलं आहे. अनेक राग डोक्यामध्ये असतात कोर्टात ज्यावेळी आपण येत असतो आणि ह्या रागाच्या भरात आपण कोर्टाच्या समोर मोठ्या मोठ्या आवाजात बोला जातो, रागानं बोला जातो, फार मोठा आपला आवाज असतो. मित्रांनो, ह्यामुळे काय होतंय, तुम्हाला तुमची जी बाजू शांततेनं मांडायची असते, ते तुम्ही कंट्रोल पूर्णपणे सोडून देताय आणि ज्या पद्धतीनं आपण गावामध्ये, गल्लीमध्ये जसं मोठमोठ्यानं बोलत असतो किंवा जिथं भांडण लागले तिथं जसं मोठ्यानं बोलत असतो, तसं आपण कोर्टात आपली बाजू, आपला संयम सुटला जातो आणि मोठ्यानं बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा पूर्णपणे वाईट परिणाम हा तुमच्या केसवर होत असतो. कारण तुम्हाला न्यायाधीशांनी किंवा जजनी, कोर्टाने तुम्हाला संधी मांडण्याची बाजू दिलेली असते, तुम्हाला ओरडण्याचा अधिकार दिलेला नसतो. तुमची जी काय बाजू असेल, तुमच्या जो काय अन्याय झालेला असेल, तो शांततेनं कोर्टासमोर मांडण्याची जबाबदारी ही तुमची असते. पण पहिली फार मोठी चूक करताय की तुम्ही मोठ्यानं ओरडताय, त्रास झालेला असतो, सहन होत नसतं. ह्या सगळ्या गोष्टी जरी बरोबर असल्या, तर एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की समोर बसलेली व्यक्ती ही न्यायाधीश आहे आणि तो न्याय करणार आहे. त्यामुळं आपली बाजू आहे तुमची, ती भक्कम मांडण्याचा तुम्हाला आणि शांततेनं मांडण्याचा तुम्ही आधी प्रयत्न केला पाहिजे. आणि ही जर तुम्ही चूक केली असा, मोठमोठ्यानं ओरडणे, मोठमोठ्यानं बोलणे, त्रास करून घेणे, अशा पद्धतीनं जर तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला, तर तुमची केस कमकुवत तरी होऊ शकते किंवा तुमची बाजू चुकीच्या पद्धतीनं कोर्टासमोर जाऊ शकते. आता कोर्ट कोणकोणत्या प्रकारे समोर आहे आणि किती समजावून तुम्हाला घेतं, ह्याच्यावर सुद्धा बरेचसं अवलंबून असतं मित्र. ही झाली पहिली बाजू. दुसरी बाजू फार महत्त्वाची आहे. तुम्हाला ज्यावेळी कोर्टासमोर बोलण्याची संधी दिली जाते, त्यावेळी प्रामुख्याने तुम्ही जे काय बोलत आहात, तुम्ही काय करताय, भावनेच्या तुम्हाला झालेला त्रास, मानसिक त्रास, शारीरिक त्रास किंवा आर्थिक त्रास, ह्या संपूर्ण त्रासाचं आणि तुम्हाला महिन्याच्या महिन्याला चढावी लागणारी कोर्टाची पायरी, ह्या सगळ्यांचा त्रास आपल्याला फार झालेला असतो आणि हा प्रत्येक पक्षकाराला होत असतो. कारण वेळेत न्याय लवकर मिळत नाही कोणाला आणि अशा वेळी काय होतं की आपण कोर्टासमोर संधी दिल्यानंतर बोलायची, आपण जे काय म्हणाले ते बडबडत असतो. आपल्याला जे काय मनात येईल ते कोर्टाच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला आर्थिक त्रास किती झाला, मानसिक त्रास किती झाला, शारीरिक त्रास किती झाला, तुम्ही तुमची बाजू कोर्टासमोर मांडू शकताय. आणि कधी मांडू शकताय, जर तुम्ही दाव्यामध्ये ती तुमच्या किंवा अर्जामध्ये जर गोष्ट समावेश केलेली असेल
तर मांडू शकता, ही पहिली गोष्ट. त्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे, तुमच्याकडं तुमचा आर्थिक त्रास झालेला, शारीरिक त्रास झालेला, मानसिक त्रास झालेला, तुमच्याकडं तसे काही पुरावे आहेत का? हे कोर्टात बघितलं जाते. तुमच्या भावनेला कोर्टामध्ये मित्रांनो काहीही किंमत नाही, झिरो किंमत नाही तुमच्या भावनेला. तुम्हाला त्रास किती झाला, मानसिक त्रास, आर्थिक त्रास, शारीरिक त्रास, फॅमिली कुटुंबाला त्रास, तुम्हाला त्याच्याशी कोर्टाला देणं घेणं काहीही नाही. कोर्ट तुमच्याकडं कोणकोणते पुरावे आहेत हे कोर्ट आधी प्रायमा फेशिया बघितलं जातं आणि त्यानंतर तुमची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे कोर्टासमोर ज्यावेळी तुम्हाला बोलण्याची संधी दिली जात असते, त्यावेळी प्रामुख्याने तुमच्याकडे पुरावे आहेत का ह्याच्या आधी तुम्ही चौकशी करत नाही. आधी ती चौकशी करायला पाहिजे, तरच ती गोष्ट कोर्टासमोर तुम्ही मांडली पाहिजे. जर तुमच्याकडे पुरावे नसतील आणि तुम्हाला जरी तुम्ही डोळ्यानं स्वतः प्रत्यक्षात बघितलं असेल, तर त्याला कोणत्याही प्रकारे अर्थ नसतो मित्रांनो. माझ्या एका केसेस अशा फॅमिली मॅटरमध्ये पत्नी रंगेहात अडल्टरीमध्ये सापडली होती त्या मुलग्याला, पण कोणताही पुरावा मेहरबान कोर्टासमोर आला नाही. त्यानं ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला की हिचं आणि तिच्या पहिल्या प्रियकराचं रिलेशन आहे. कोणताही पुरावा कोर्टासमोर न आल्यामुळं कोर्टानं अजिबात ती बाजू ग्राह्य मांडली नाही. त्यामुळे तुम्हाला किती त्रास होत असेल, तुम्ही डोळ्यानं जरी ती गोष्ट बघितलेली असेल, जोपर्यंत कोर्टाकडं पुरावा जात नाही तोपर्यंत कोर्ट तुमची बाजू ऐकून घेणार नाही. त्यामुळे मित्रांनो, ज्यावेळी तुम्हाला कोर्टासमोर बोलायची संधी असते त्यावेळी प्रामुख्याने दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पुरावे आहेत का. पुरावे तुमच्याकडे नसतील, जर तुम्ही बोलत असाल तर तुमच्या केसवर ह्याचा परिणाम 100% होणार. तुमची एकतरी केस कमकुवत होणार, एकतरी केसमध्ये काहीही दम राहणार नाही त्यामध्ये आणि तुम्ही केस हरूसुद्धा शकता. त्यामुळं पुरावा फार महत्त्वाचा. तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, एखादी गोष्ट जर तुम्ही ज्यावेळी कोर्टामध्ये दावा दाखल करता किंवा ज्यामध्ये कोर्टामध्ये तुम्ही अर्ज दाखल करताय, मग पतीविषयी असू दे किंवा पत्नीविषयी असू दे, तुम्ही जर त्यातली महत्त्वाची जर गोष्ट, जी काही घटना महत्त्वाची घडलेली असेल आणि त्यामुळं घटस्फोट असेल, घरगुती छळ झालेला असेल किंवा तुमच्या वाटणीचा दावा असेल किंवा तुमची वंशावळ असेल, जे काय महत्त्वाची घटना म्हणजे फॅक्ट, ज्या काय महत्त्वाच्या घटना येतात, जर त्या तुम्ही कोर्टासमोर लपवून ठेवलेला असेल ना, जर कोर्टामध्ये दावा दाखल केलेला असेल, तर अशा वेळी मित्रांनो तुमची केस एकतरी कमकुवत होणार, काढून तरी टाकली जाणार किंवा तुमच्या केसमध्ये काहीही दम राहिला जाणार नाही. त्यामुळं मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही मेहरबान कोर्टाची पायरी चढताय त्यावेळी फार महत्त्वाची तिसरी गोष्ट आहे की कोर्टापासून जी काय बाजू असेल ती अजिबात लपवण्याचा प्रयत्न करू नका. जर ती बाजू तुम्ही लपवला कोर्टासमोर आणि प्रतिवादीनं किंवा विपनं जर ती गोष्ट मेहरबान कोर्टासमोर जर आणली आणि त्यावेळी जर तुमची जी काय डॉक्युमेंट सादर केल्यात त्याच्याशी जर चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जर मेहरबान कोर्टासमोर गेलेला असाल आणि महत्त्वाच्या गोष्टी जर लपवलेल्या असाल, तर तुम्ही तुमची केस 100% हरू शकताय. त्यामुळं ह्या 3 फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत की एक म्हणजे पहिली गोष्ट कोणती असेल तर मित्रांनो, जास्त मोठ्या आवाजात राग काढून काहीतरी मेहरबान कोर्टासमोर बोलणे हे थांबलं पाहिजे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुमच्याकडं कोर्टासमोर बोलायचं असेल तर त्या संदर्भात तुमच्याकडं पुरावे पाहिजेत. आणि तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की कोर्टासमोर कुठलीही बाजू तुम्ही लपवून ठेवलीच नसली पाहिजे. अशा पद्धतीनं जर तुम्ही कोर्टासमोर बोलायचं असेल तरच जावा, अन्यथा तुम्ही कोर्टासमोर जाऊ नका. तुमच्या जो प्रतिनिधी म्हणून तुम्ही जी वकील नेमलेला आहे त्या वकिलांना तुमची बाजू मांडण्याचा जास्तीत जास्त तुम्ही संधी द्या किंवा त्यांच्या पाठीमागे राहून तुम्ही कामामध्ये काय चालतंय ते बघा. आणि जर तुम्हाला कोर्टासमोर बोलायची संधी मिळाली तर ह्या 3 गोष्टी जर पाळल्यासा तरच तुमची केस तुमच्या बाजूनं होऊ शकते आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या बाजूनं निकाल मिळू शकतो. अन्यथा चुकीच्या पद्धतीनं जर कोर्टासमोर गेला तर चुकीच्या पद्धतीनं तुमची केस हँडल होऊ शकते. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जसं तुम्ही व्यक्ती आहे तसंच न्यायदानाच्या खुर्चीवर बसलेला सुद्धा व्यक्ती असते, त्यालासुद्धा भावना असतात, ते सुद्धा व्यक्तीच असते. पण समजून घेण्याची कॅपॅसिटी प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असू शकते. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही कोर्टासमोर ज्यावेळी तुम्हाला बोलायची संधी दिली जात असते त्यावेळी तुम्ही प्रामुख्याने अशा पद्धतीनं व्यवस्थित बोलणे आणि कोर्टाचा मान राखणे ह्या काही गोष्टी तुम्ही पाळल्या
तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमच्या केसमध्ये यश येऊ शकतं मित्रांनो. धन्यवाद.